ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। दिल्ली दौऱ्यावरती असलेले उद्धव ठाकरे संसद भवनात दाखल झालेत। आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे सध्या बैठक घेत आहेत। त्याची दृश्य पाहूयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आजच या नवीन कार्यालयाला भेट दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्याबरोबर अनेक नेते सुद्धा आहेत। नक्की कशा पद्धतीने त्यांनी पाहणी केली या सगळ्याबद्दल काय सांगाल? उद्धव ठाकरे हे संसद भवनात पोहोचलेत आणि संसद भवनाच्या जुन्या इमारतीमध्ये जिथे सर्व पक्षांची कार्यालय आहेत, पक्षांच्या संसदीय पक्षाची कार्यालय जी आहेत त्या कार्यालयांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत पक्षप्रमुख म्हणून। सर्व खासदारांसोबत बैठक घेत आहेत। विशेष म्हणजे याच कार्यालय म्हणजे हे पूर्वी संपूर्ण शिवसेनेचं कार्यालय होतं, याच कार्यालयामध्ये पार्टिशन होऊन दुसरं कार्यालय शिवसेना शिंदेच्या पक्षाचं आहे। त्यामुळे संसदेमध्ये जिथे आता उद्धव ठाकरे आहेत त्या कार्यालयाला लागूनच शिंदेच्या शिवसेनेचंही पक्षाचं कार्यालय आहे आणि उद्धव ठाकरे तिथे बसून सर्व खासदारांची बैठक घेत आहेत। दरम्यानच्या काळामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या की उद्धव ठाकरेंचे खासदार त्यांना सोडून जाऊ शकतात किंवा शिंदेच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या खासदारांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत किंवा ते भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा काही बाबतीत त्यावेळी उद्धव ठाकरेंचे खासदार त्यांच्यासोबत राहणार की नाही, ऑपरेशन टायगर होणार का, अशा स्वरूपाच्या चर्चा खूप जोरदार रंगल्या होत्या। तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या सर्व खासदारांना एकत्र घेऊन उद्धव ठाकरे एक संदेश देत आहेत, पॉलिटिकल मेसेज देत आहेत की अजूनही सर्व खासदार हे आमच्याच सोबत आहेत, ते आमच्याच सोबत राहतील अशी स्थिती आहे। आणि आता महत्वाचं उत्कंठावर्धक पाहणं हे आहे की उद्धव ठाकरे इथून पुन्हा संसद भवनामध्ये इतरत्र कुठे जाणार। बरोबर आहे, नक्कीच। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल।